घ्या. तुम्ही या निमित्ताने आमच्याकडे दर्शनाला आलात घरी, खूप बरं वाटलं आम्हाला. आणि ते रात्रीचे वॉचमॅन दादा असतात ना, त्यांना वरती पाठवा प्रसाद घ्यायला. सने ती तिथे. हा दादा. ताई हे बघ काय बोलते बघ. हॅलो हॅलो स्वानंदी. संपदा. कळलं, बोल. ताई नाही म्हणालीस? नंबर डिलीट केलास की काय? हे बघ, फालतू गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाही नाही. काय काम आहे ते सांग. स्वानंदी मला तुला भेटायचंय. मला नाही भेटायचंय तुला. स्वानंदी एकदा भेट, शेवटचं. पुन्हा तुला त्रास नाही देणार. मला तुला एक भयंकर गोष्ट सांगायची आहे. हे बघ, तू जे केलंस त्याहून भयंकर अजून काही असूच शकत नाही. असू शकतं नाही, आहेच. त्याने तुझं कदाचित जग बदलून जाईल. ऑलरेडी त्या दिवसानंतर माझं जग बदललंय, आणखीन आता असं काय सांगणार आहे? स्वानंदी हे बघ, मी गुन्हेगार आहेच, पण माझ्या बरोबर आणखीन कोण कोण सामील आहे हे तुला कळायलाच हवं. तू कशाबद्दल बोलते? त्यासाठी तुला भेटावं लागेल. माझा पिच्छा सोड ना स्वानंदी, प्लीज. हे बघ, ही गोष्ट मी तुझ्याशिवाय कोणालाच सांगू शकत नाही, त्यामुळे तुला मला भेटावंच लागणार आहे. भेटू वगैरे नकोस, तू मला फोनवरच सांग. अगं आता नाही सांगू शकत. मला प्रत्यक्षात भेटावं लागणार आहे तुला. मला तुला असं काहीतरी दाखवायचं जेणेकरून तुला पूर्ण सत्य कळेल. ताई, तुझं हे कुठलं दुसरं कारस्थान असेल ना तर लक्षात ठेवा. नाही ग बाई, तसं काही नाहीये. तू भेट तरी मला, की मी येऊ तुला भेटायला. मी मेसेज करते तुला. बाय. प्लीज विचार कर, खूप महत्वाचं आहे. हा, मी वाट बघते. काय? आता वाट बघत बसणं तर आपली वाट लागेल. म्हणजे घरात सगळ्यांना अंदाज आलेला आहे. भैया सगळ्यांनी फूस लावलेलीच आहे. कधी वार होईल काही सांगता येत नाहीये. एकदा तसं झालं ना, कधी एकदा शून्यापर्यंत जाऊन पोहोचू, आपलं आपल्याला कळणार नाहीये. हो, पण मग आता काय काय करायचं? काय अंदाज आले असले तरी घरामध्ये निरंजन असा एक माणूस आहे की ज्याच्या तोंडावर बोलण्याची हिंमतच नाहीये. त्यात त्याला मोठं काम मिळालंय. त्यामुळे आपण आपले सगळे लाड इंद्रनील आणि निरंजन कडनं पुरवून घेऊ शकतो. वाह, ही उत्तम आहे कल्पना. नाही, कल्पना उत्तम असते ना तरी मला वेगळाच धोका जाणवतोय. त्याचाच विचार करते. कसला धोका? संपदा ती फणा काढून बसली ना, सारखी पैसे मागायला लागली ना, तर तिची भर करता करता नाकी नऊ येतील आपल्याला. आपले लाड राहतील बाजूला, तिच्या नागधुऱ्या काढत बसायला लागेल आपल्याला. नाही, पण ते आपल्याला करावंच लागणार ना ललिता. आपले सगळे कॉल्स तिने रेकॉर्ड करून ठेवलेत. तू पण झेपणार आहे का आपल्याला तेवढं? लाखातच बोलते दरवेळेला, हजारची भाषा येतच नाही त्या बाईला. अगं, जेव्हा फुकटचे पैसे हवे असतात ना, तेव्हा ते लाखातच हवे असतात माणसाला. तुला कोणी काय बोललं का? बाबा तुम्ही जरा डॉक्टरला बोलवा ना प्लीज. हो हो हो. काय झालंय सांग बरं मला. तुला कोणी काय बोललंय का? ओझं झालं रे मला माझ्या आयुष्याचं, म्हणून भिरकावून द्यायला निघाले होते. कुणासाठी जगू, का जगू मी? प्लीज निदान माझ्यासाठी तरी असं नको बोलू सुद्धा तू प्लीज. नाही रे इंद्रनील, तुम्हाला तुमचं आयुष्य आहे. तू, निरंजन, सोन्यासारख्या बायका आहेत रे तुम्हाला. सोन्यासारखा संसार आहे. आईची काय गरज आहे ना आता? आई असं नाहीये. अगं तू आहे म्हणून या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे ना. तू नसशील तर हे काय महत्वाचं सांग बरं मला. काय झालं तुला? नक्की कोणीतरी काहीतरी बोलले? कोण बोललं? काय झालं सांग ना प्लीज. जो तो उठतो तो आम्हाला बोलत असतो, जो तो उठतो तो बोलतो. ते झाले असतील ना चुका, हातनं झाल्या असतील, कोणाच्या हातनं होत नाहीत त्या. हवे वाटते मला श्रीमंती, नाही का वाटत कोणाला? पण कुठे यावं आणि काही बोलावं आम्हाला, काही. कोण बोललं तुला? बच्ची मावशी तर सतत मागे लागलेलेच असतात माझ्या. स्वानंदीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते ना. आता भैया साहेब आले होते. आल्यापासून किती बोलत होते आम्हाला, बघितलं असतं तू.
नाही, मला आदर आहे रे त्यांच्याबद्दल, पण आल्या दिवसापासून बोलतायत आम्हाला. ते मोठे म्हणून आम्ही फक्त काही बोलायचं नाही त्यांना, पण इथे आम्ही कसं आयुष्य काढलंय, काय काय संकटाला तोंड दिलं माहितीये का त्यांना? कोणी दिलं आम्हाला बोलायचा अधिकार त्यांना? हो आहे ते, त्याचं आश्चर्य मला पण वाटत होतं. काका खूप बोलले तुम्हाला, तुमचा त्यांनी खूप अपमान केला, पण मोठे त्यांना काही बोलू शकत नव्हतं मी, म्हणून गप्प राहावं लागत होतं. पण मला राहून राहून हा प्रश्न सतावत होता की ते एवढं का तुम्हाला बोलले. इंद्रेन, तू माझा मुलगा आहेस, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पूर्ण विश्वास आहे, तरी तुला हा प्रश्न पडला. हा प्रश्न सुरांना नसेल पडला? अरे ते आता परक्या घरातनं आलेले आहेत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तू आणि निरंजन एका शब्दानेही बोलला नाहीत काही. त्याचं वाईट वाटणार नाही का रे मला? आई काका मोठे आपल्या घरात म्हणून काही बोलता नाही आलं, आणि संस्कार नाही आहेत आपले, शिवाय उत्सव पण होता, ते पाहुणे आले होते म्हणून शांत राहावं लागलं. इंद्रनील, कारण काही असो, कारण काहीही असो, मी एकटी पडले ना रे. वच्ची मावशी त्यांच्या बहिणींच्या लाडक्या बहीण, निलिमा त्यांच्या डोळ्यासमोर मोठी झालेली. स्वानंदीबद्दल काय बोलू मी? भैया साहेबांना फोन करून इथे बोलून घेताना एका शब्दाने तिने मला विचारलं नाही. विचारलं असतं ना ते तिच्याऐवजी मी फोन केला असता, निदान त्याचा राग तरी थोडा कमी झाला असता, पण नाही. तिलाही मला विचारायचं वाटलं नाही आणि तुलाही नाही वाटलं. आई असं नव्हतं काही डोक्यात. मला असं वाटलं की स्वानंदीची आणि काकांची भेट नाही झाली आहे, तर त्या निमित्ताने जर तिने फोन केला तर त्यांना बरं वाटेल, आणि असं तुला सांगायचं नाही डोक्यात नव्हतं, पण राहून गेलं ते समहाऊ. राहू दे इंद्रनील, मला तुमच्या बायकांबरोबर संसार करायचा आहे, त्यांच्याबरोबर पुढचं आयुष्य घालायचंय. आई काय मुलांसाठी खस्ता खातच असते रे. तिला टाकून दिली आळीकडे तरी कुठे काय फरक पडतो. आई असं नको ना बोलू प्लीज. इंद्रनील, भैया साहेब मला वाटेल तसं बोललं ना, त्याचं दुःख होत नाहीच रे मला. तसं काही वाटत नाहीये. तू आणि निरंजन एका शब्दाने मध्ये बोलला नाही ना बोलला. हे जर तुमच्या बायकांना ते बोलले असते तर चाललं असतं, ऐकून घेतलं असतं का रे तुम्ही सगळं? आई चूक झाली, आमच्या दोघांची चूक झाली. दादाही आजार ठेवावा म्हणून गप्प बसला. आता चूक झाली म्हणण्यात काय अर्थ आहे इंद्रनील? गेली वेळ निघून कायमची. मोठ्या माणसांचंच आमच्याशी असं वागणं आहे म्हटल्यानंतर सुना तरी काय किंमत ठेवणार आहेत रे आमची? आई तू तू त्याची काळजी करू नकोस. हे बघ, जोपर्यंत मी आहे ना घरात, तुझा या घरात आनंद नाही होणार. हा, तू असं नको समजूस. असं नाही घडणार पुन्हा आपल्या घरात. मी बोलतो स्वानंदीशी. नको, त्याच्याशी एका शब्दाने बोलू नको. भैया साहेबांची खूप लाडकी आहे ती. आता सगळे म्हणून तिला जपा. एका शब्दाने तू बोलायचं नाहीस तिला. आई असं नाहीये, मुळात स्वानंदी तशी नाहीये. अगं ती तुझा अनादर नाही होत येणार. तीच नेहमी सांगत असते की आई येत म्हणून या घराला अर्थ आहे म्हणून. तिच्या बाबतीत तू प्लीज निश्चिंत राहा प्लीज. मला कुणाबद्दलही विश्वास वाटत नाही इंद्रनील. मला खरंच जगण्याची इच्छा राहिलेलीच नाही आता. संपून टाकू दे मला आयुष्य माझं. नको तू थांबू मला. नाही नाही प्लीज असं नको बोलूस. नाही प्लीज शांत शांत प्लीज शांत. शांत. आईने झोपेच्या गोळ्या काढून हातात ठेवल्या, पण हे सांगायला बाबा धावत नीलकडे आले. मग तोपर्यंत घेतल्या का नाही तिने? हळू बोला ना तुम्ही. बघ, मी नाही घाबरत तिला. आता पैसा येतो ना माझ्याकडे, त्यामुळे मला सगळं माफ आहे. काही नाही, सगळ्या पैशांचे खेळ आहेत नुसते. भाऊजी, आता तुम्ही काय म्हणालात? सगळा पैशांचा खेळ आहे. आपण ना हीच गोष्ट ह्यांच्या नजरेत आणून द्यायची. कसं? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे.